केंद्र सरकारच्या माध्यमातून हिट अँड रन कायदा पारित केला आहे। या कायद्यानुसार अपघातास जबाबदार वाहन चालकास 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। याचा कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच वाहन चालक आक्रमक झाले आहेत। या कायद्याचा विरोध म्हणून नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केले आहे। उल्वे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून वाहन चालकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे। लाठ्या काठीने पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। NRI पोलिसांनी 40 ते 50 ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती दिली आहे। नवी मुंबईमध्ये NRI पोलीस स्टेशन अंतर्गत JNPT रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे। त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी 9च्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता। त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे NRI पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला। या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 40 ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई आम्ही करत आहोत। ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे। कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या।